चाललासा? घरात. इकडे या. कोण? तुम्ही. अदुगर तोंड गोळ करा. या. अहो तुमची बायको निवडणुकीत जिंकली. माहिती आहे. मग खावा पेडा. नको मला पेडा. भर सभेत नवऱ्याची बेबरोबर निवडून येणारी बायको म्हणजे? खबरदार वाटेल ते बोलला सतार. हलकटपणा तुम्ही केला. मी फक्त लोकांनी सांगितला. माहिती आहे. कळली तुझी अक्कल. चिरताय कशा पाई? कोण? मी कधी चला जेवाय. चला. जेवणाच्या गोष्टी सांगते. एक तर नवऱ्याची अहो पुरणाची पोळी केली. आपले 8 उमेदवार निवडून आले. त्यांचं 7 आलं. म्हणजे आपले एक मेंबर जादा आहे. तेव्हा सरपंच आपलाच होणार. तेव्हा समद्यांनी उद्या सकाळी 10 वाजता सरपंचाच्या निवडणुकीसाठी पंचायतीच्या हापिसात जमायचं. तू खा गावात. मी खाते चित्ता. गंगे मी पंचायतीची निवडणूक जिंकली. पण तू मात्र आता जादा दूध द्या पाहिजे सांगून ठेवते. हा काय बरं झालं तू आलास. ते काय झालं? काय गडबड आहे? काय गडबड काय बी नाही. कुणाला बी माहित नाही. आत मेंबर कोण ठेवलेत ते. कोण मेंबर आहे ते? तुला काय करायचं? तू पारा दे म्हणजे झालं. मला कुठं काय करायचं? तुम्हाला डोळ्यात तेल घालून पारा देतो. साहेब रौपदारान काशा गुरुवाला बंद करून ठेवले. शाबास रौपद्या. तू एक काम कर. सरपंचाची निवडणूक होईपर्यंत तिथं कुणाला तरी पहारा द्यायला सांग. पाऱ्याला ठेवलेला आहे साहेब. बर तू एक काम कर. पंचायतीच्या ऑफिस मध्ये जा. निवडणुकीचे निकाल मला कळवत जा. चला येतो. तर मंडळी निवडून आलेल्या समजा सभासदांचं पहिल्यांदा मी अगदी मनापासून अभिनंदन करतो. आता या निवडून आलेल्या सभासदांमधनं नवीन सरपंच निवडण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहे हे समजासनी ठाऊक आहे. अहो पण पाटील साहेब अजून आमचे 2 उमेदवार यायचे आहेत. अहो मग बोलवा किती असते. आता ये का मला समजत नाही काय साहेब. नियमाप्रमाणे निवडणूक आत्ताच झाली पाहिजे. फार तर मी तुम्हाला एक अर्धा तास वेळ देईन. एकदा निवडणूक झाली की आपण पण सुटलो आणि ती मेंबर पण सुटली. आता माझं कसं होणार हो? अहो इकडच्या इकडे मारून टाकलं तर. आणि काय होणार? काय कुऱ्हाडीनं तुकडं करत्या, पोत्यात भरत्या आणि लांब तिथे समुद्रात नेऊन टाकत्या. असं बोलू नका हो द्रुपदाबाई. एवढं बी कळत नाही तुला? सरपंचाची निवड आहे ना म्हणून साहेबरावाच्या पार्टीने आपल्याला पळवलं. असं मग आपल्याला सोडत्याल ना? येणारा माझा बा तुला सोडवायला. आपणच इथून सुटायचं. काय ग दुर्पदा गावली का? आम्ही समधीकडे जाऊन आलो पण दुर्पदा कुठे दिसत नाही. अहो वाजले किती? काय चाललंय काय? म्हणजे आम्ही कोण माणसा का काय आहे? तुमचं तेवढं खरं काय आहे? हे पहा तुम्ही असा गोंधळ करू नका. काय चाललंय? मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे बरोबर 12 वाजता निवडणुकीच्या कामाला सुरुवात होईल. अरे बापरे. अरे बापरे. आईच्या जन्माला यायला पाहिजे होतास. तर मी बाहेर पडेल हो. माझ्या बायकोला ऐकून दे. काय मी खाली उतरल्यावर मागल्या बाजूला पंचायतीच्या कचेरीत जायचं. अहो पण ह्या कपड्यात त्याला काय होतंय? अहो घरला जाऊन कापड बदलतो. आपल्याकडे येळ नाही. थांब मी येते. बरोबर. तुम्ही चौकात उतरा. कारभारी इथं इथं काय करताय? तू इथं काय करतेस?
तुला आतमध्ये जाता यायचं नाही. का? मी पाऱ्यावर आहे. कुणाच्या पाऱ्यावर आहात? तुला सांगता यायचं नाही. तू विरुद्ध पार्टीची आहेस. मुकाट्यानं चालायला लागित ना. जाते मी. पण विचारायला आले होते तुम्ही भाकर खायला घरी येणार का इथंच आणू? तू निवडून आलीस तरी म्हणून काय झालं? बायकोच आहे मी तुमची. अव बायकोची जी जी कामं आहेत ती मी समधी करणार. वा 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 द्रुपदी, यासाठी तुझ्यावरून जीव वावळून टाकावं असं वाटतो. इथं ना घरी आल्यावर टाका. बर, तुम्ही इथंच थांबा. हा? मी भाकर घेऊन लगोलग इथे येते. हा. हा? कुणाला सांगू नकस. लय झोपडीचं काम आहे पाऱ्यावर. वाटते कुणी हाय? मग इथंच थांबा. हा? वा 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 वा, माझी द्रुपदी लय चांगली आहे. आता फक्त 2 मिनिटं राहिली आहेत. ती पूर्ण झाली की आपण मतदानाला सुरुवात करायची. व्हायचं का? अरे काय झालं? अहो काय झालं काय? माझा अवतरा बघा मग सांगतो. हे शिरप्या ऐकले, हे बघ माझ्या घरला जायचं आणि कापड आणायची माझी. कुठं आहे? पाहिजे का? काय कशा पाहिजे तुझी अवस्था? विरोध पार्टीने केली. अहो साहेब, साहेबरावच्या पार्टीने आम्हा दोघांनी पळविलं. होय का? मग या गोष्टीत मला काही इंटरेस्ट नाही. आपण आलायत ना, आपण आता मतदानाला सुरुवात करूया. मग घ्या की मतदान. चला बसा बस गेलो आणि शांत व्हा सगळे. चला बसून घ्या. बसलो का? ए तू क्या आयला थोबाड फोडलं पाहिजे तुझं. पारा करतोय का झोपा करतोय? पारा करतोय कडक. मुंगीला पण जायला जागा नाही. मुंगी लेका तुझी अख्खी बायको पळाली. पळाली? बरं झालं सुटलो. आज तसं नाही रे, तुला सोडून नाही पळाली, इथनं पळाली. पळाली? पळल कशी? इथून चालत चालत गेली. मला सांगून गेली ना ती. चालत गेली नाही, जाताना तुझं चांगलं नाक कापून गेली. अरे तिला इथं कोंडून ठेवली होती की रे. पण मला बोलली कशी नाही ती? पण मला कोणी सुद्धा सांगितलेलं नाही की आत कोंडलेल्या मेंबरामध्ये माझी बायको आहे म्हणून. असं नाही, लय छान आहे. लय झाला तुझा पारा. आता चला, तिथं सरपंचाच्या निवडणुकीत काय बोंब झाली आहे कुणाला माहिती. चला. मला बोलली कशी नाही ती की मी फोन देते म्हणून? या टायमाला गणपतीची मिरवणूक कशी काय निघाली? काय आपल्या गावात सगळं नवं नवं काय व्हायला लागलंय. चालू बघूया. या सरपंच बाई चहा घ्या. आमचा जन्म सेवा करण्यातच जाणार दिसते बहुतेक. 4 दिवस जरा गोड वाटणं झालंय म्हणून चहा करायला सांगितला तर लागलाच बोंबलायला. याची बायको सरपंच, त्याचा वाऱ्यावर गेला परपंच. हा बरोबर आहे, बरोबर आहे. बायको पुढे गेलेली नवऱ्याला कसं सोसल? खुशाल बोंबलत बसा. कुणाला बोंबलायला सांगतेस ग धुरपदा? आणि कुणाला? यांना 4 दिवस झालं बरं वाटणं झालं होतं. काय झालंय आता तुम्ही सांगा. अशा वेळेला ते आता आमची बायको सरपंच झाली, आता कुणी बी असा आम्हाला. अरे येड्या, तुला खरंच काय कळत नाही बघ. अरे आता तुझ्या घरात नवीन सरपंच येणार हाय. मेलो गेला कामात. एक सरपंच घरात येतं, नाकात दम आला माझ्या. आता दुसरा सरपंच आहे म्हणजे लांबडाच होणार बहुतेक मी. ए येड्या, कवा कळायचं तुला? काय झालं? अरे दुसरा सरपंच म्हणजे काय सांगताय काय? बायजाबाई तुम्ही? ए शान्या, तुझ्या बायकोबद्दल सांगते आम्ही. म्हणजे निवडणुकीच्या धांदीत तुझी बाप म्हणून निवड झाली. हे माझे टक्कुर येतात काय आलं? तुम्हाला सांगायचं ना तुला? आता तुम्ही आराम करायचा सरपंचाच्या खुर्चीत बसून. आता म्हशीची समधी कामं मी करणार. ते धुवायचं, तिला तरायला नाही तर त्याचं दूध काढायचं, गोठा साफ करायचा. ही समधी कामं माझी. आता मी डरत नाही. आता मी विरुद्ध पार्टी सोडली आणि त्या पार्टीतून फुटून तुझ्या पार्टीत आलो. पक्षांतर. अरे लगेच पार्टी बी बदललीस? हा, म्हणजे असं काय केलं तरच त्याला लोकशाही म्हणतात असं साहेबराव सांगत होता.
कोण नाम्या तू घ्या थांबा थांबा बिट्या थांबा अरे कामाला गेला वा छान 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 काय राव तुम्हाला तिथं उभा राहून म्हणायला जात आहे सासऱ्यानं खांद्यावर दिलाय नांगर आमच्या म्हणाला आजपासून लोकशाही बंद नांगरशाही चालू वा वा जगात झालं आणि तू करून तुम्ही मी लय खुशीत आहे रोज सकाळ संध्याकाळ मस्त चरायला आणि धुवायला नेतो नदीवर साधी सुधी म्हैस नाही सरपंचाची म्हैस आहे म्हणजे आमच्या बायकोची ए तू जरा इथे उभी राहा मी साहेबरावासनी भेटून येतो नाही तर येशील माझ्या मागणं तुझ्या मालकीनी सारखी जरा उभी साहेबराव सरपंचाचा वंश वाढीला लागला अरे मग चांगलं झालं की बेट्या आता गावामध्ये कुणाची टाप लागली तुला बिनकामाचा नवरा म्हणायची आल्या